नमस्कार। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आंबा भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गारपीट आणि वादळामुळे टोमॅटो सडल्याची माहिती समोर येत आहे। ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। मिळालेल्या माहितीनुसार भंडारा, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसलाय। अवकाळी पावसामुळे उन्हाळी भात पीक, आंबा, भाजीपाला, टरबूज आणि फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शिवाय 18 घरांचं अंशतः नुकसान झालं असून वीज पडून 6 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे। 1 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत भंडारा जिल्ह्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केलाय। यामध्ये 257 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचं प्रचंड नुकसान झाले असून याचा फटका 424 शेतकऱ्यांना बसलाय। याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे काही भागात गाराही पडल्या होत्या। अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतातील तीळ, उन्हाळी ज्वारी, आंबा, पालेभाज्या या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तीळ या पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील निंबी पारडी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे झाडे पडली असून घरावरील पत्रेही उडाल्याचं समजतंय। वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। गेल्या महिन्याभरापासून चौथ्यांदा अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे।